ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. तर 23 जुलैला आरोपीला अटक झाली होती आणि मग सेशन्स कोर्टाने, पुणे सेशन्स कोर्टाने आणि जेएमएफसी कोर्टाने जामिनाचा अर्ज इथं फेटाळला होता आरोपीचा. त्यामार्फत मी ॲडव्होकेट आकाश कामटे, माझे सिनियर पुष्कर पाटील सर आणि ॲडव्होकेट कुलदीप निकम सर यांच्या मार्फत आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये जामीन दाखल केलेला, जामिनाचा अर्ज. त्या योग्य तो युक्तिवाद करून बॉम्बे हायकोर्टाने साधारण 1 वर्षानंतर आरोपीला जामिनावर मुक्त केलेला आहे 25,000च्या PR बॉन्डवर. आणि प्रत्येक महिन्याला जो पुणे सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढची वाटचाल काय असणार आहे? पुढे आता ट्रायल चालू आहे. आणि आता जर न्याय मिळवून देत असेल आपल्याला बाकीच्यांना, तर त्यासाठी आता कशी प्रोसिजर? अजून 61 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहेत, तर अजून चालणार आहे पुढे सगळं. तर पुढे बघू आता काय होतं ट्रायल मध्ये. या गुन्ह्यासाठी कोण वकील कार्यरत आहे आता सध्या? ॲडव्होकेट पुष्कर पाटील सर, मी ॲडव्होकेट आकाश कामटे आणि कुलदीप निकम सर. आता खरंही म्हणजे खूप मोठी केस आहे असं आपल्याला म्हणता येईल, आणि अशी केस भविष्यामध्ये घडू नये यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे हे थोडक्यामध्ये आम्हाला? कुठल्याही अज्ञात इस्माने तुमचं खातं वापरायचं आहे म्हणून तुम्हाला मी महिन्याला पैसे देतो ह्या आमिषाला बळी पडू नका. कुठलाही व्यक्ती तुमच्या खात्याचे जे डिटेल घेतोय आणि तुमचा जो ऍक्सेस घेतोय बँकेचा, तो कुठल्या गुन्ह्यासाठी करतोय ह्याचं नॉलेज तुम्हाला नाहीये. आणि सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये सायबर ऍक्ट काय आहे ह्याच्या संदर्भामध्ये नागरिकांना जागृत होणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीला आपण जसं सांगतो की OTP वगैरे देऊ नये, तसं इथं मुळातच गुन्हा असा आहे की तुम्ही अख्खं खातंच एखाद्याला सांभाळायला दिलेले. आणि जे मागासवर्गीय समाज आहे किंवा ज्या लोकांना अनएम्प्लॉयमेंट हा जो प्रकार आहे याच्यामुळे हे होत आहे की मला महिन्याला जर का घरी बसून 10,000 रुपये मिळतात, तर मी माझं खातं एखाद्याला वापरायला दिलं तर त्याचं काय? हे करू नका. मुळात तुमचं खातं हे कुठल्या तरी गुन्ह्यासाठी वापरलं जाऊ शकतं आणि असेच तुम्ही आयुब अन्सारी सारखे आरोपी होऊ शकता. त्यामुळं नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. वतीने हँडल करण्यात आली आहे त्या केसचं नेमकं काय, म्हणजे तुम्ही सांगाल त्या केस बद्दल, कशा पद्धतीने ती आता ग्रो होते आणि न्याय मिळण्यासाठी कशी मदत होते? पुणे सायबर क्राईम सेलनी मार्च महिन्यामध्ये इझी पे ॲपचे डिरेक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत एक FIR दाखल करण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3,52,00,000 रुपयाच्या एजंट लोकांनी काहीतरी गफलत केलेली आहे या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या अनुषंगाने 67 अकाउंट असे त्यांनी सांगितले होते, ज्या 67 अकाउंटच्या एजंट लोकांनी ती अमाऊंट जी काही आहे ती वेगवेगळ्या धारकांच्या खात्यांमध्ये टाकून त्याचं कमिशन इझी पे ॲपला न देता स्वतःच्या फायद्यासाठी अज्ञात इस्मांच्या अकाउंटवरती टाकून ते पैसे विड्रॉ करून स्वतःच्या फायद्यासाठी ती वापरली होती. त्याच्यानंतर त्या अनुषंगाने यातील काही आरोपी हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यातील काही लोकांना बेल देण्यात आला होता ज्यांच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन डायरेक्ट स्पष्टपणे दिसत नव्हत्या. परंतु याच्यामध्ये काही लोक असे होते ज्यांच्या अकाउंटवरती 24, 30, 35 अशा लाखाचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. परंतु खालती ज्यावेळी त्यांचा बेल ठेवण्यात आला तो बेल नाकारण्यात आला, कारण त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याच्यामध्ये असणारी रक्कम ही 30 लाखांपेक्षा अधिक दिसून येत होती. परंतु उच्च न्यायालयाने, बॉम्बे हायकोर्टने त्याच्यामध्ये एका आरोपीला आयुब अन्सारी यांना बेल ग्रांट केलेला आहे. आयुब अन्सारींच्या खात्यावरती सुद्धा 24 लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन आढळून आल्या होत्या. परंतु त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या समोर आम्ही आमची बाजू मांडताना, माझे पार्टनर कुलदीप निकम सर आणि आकाश कामटे सर यांनी बाजू मांडताना मुद्दा हाच उचलला होता की जे 24 लाख रुपये आणि 30 लाख रुपयाची व्याप्ती पोलीस दाखवत आहेत, मुळात ते खातं वापरणारे जे गुन्हेगार आहेत ते अजून सुद्धा पोलिसांना सापडलेले नाहीत. मुळात आम्ही सुरुवातीपासून सांगताना हेच सांगितलेलं आहे की ह्यातील जे एजंट आहेत आणि जे रजिस्टर्ड एजंट आहेत त्या एजंट लोकांनी गावाच्या भागामध्ये वेस्ट बेंगॉल, बिहार या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांना ज्यांना उत्पन्न नाहीये त्या लोकांना आमिष दाखवून तुमचं आम्हाला खातं वापरायला द्या, तुम्हाला आम्ही 10,000, 12,000 रुपये महिना देऊ असं सांगून त्यांच्याकडून त्यांचं खातं वापरण्याला सुरुवात केली. आणि ते खातं वापरण्यामध्ये त्यांच्या खात्यावरनं काय ट्रान्झॅक्शन होतात हे त्यांना न सांगता त्यांच्या खात्याचा वापर त्यांनी कुठल्या गुन्ह्यासाठी केला याची सुद्धा कल्पना आता याच्यामध्ये पकडलेल्या गुन्हेगारांना नाहीये. त्यामुळे त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये जे सेक्शन लावलेले आहेत 409, तो स्पेसिफिक आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एजंट असेल तर त्या एजंटला 409 ऍप्लिकेबल होतो. माझं नाव तुम्ही दिलेल्या 67 लोकांच्या लिस्टमध्ये दिसूनच येत नाही तर मी एजंट कसा होईल
हा पहिल्यापासून आमचा डिफेन्स आहे. आणि आता न्यायालयाने त्यांना, उच्च न्यायालयाने त्यांना ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या अटी शर्तींमध्ये ही ट्रायल संपेपर्यंत महिन्याच्या पहिल्या संडेला त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायची आहे आणि ट्रायल संपेपर्यंत पोलिसांना त्यांनी कोऑपरेट करायचं आहे, अशी कंडिशन आहे. 25,000 रुपयाच्या PR बॉन्डवरती बेलची ऑर्डर झालेली आहे आणि आमचा डिफेन्स अजून सुद्धा तोच आहे. खरे गुन्हेगार सायबर क्राईमने पकडलेले नाहीत. ज्या लोकांना आमिष दाखवून त्यांची खाती वापरलेली आहेत त्या लोकांना पोलिसांनी पकडलेले आहे. त्यामुळे लवकर ह्याच्यामध्ये ट्रायल संपेल असं सांगता येणार. याच्यामध्ये जे 67 एजंट लोकांची नावं लिहिलेली आहेत त्या लोकांचा समावेश आहे. ज्या लोकांचे खात्यावरती आणि एजंट जे इझी पेचे नाहीत त्यांचा कुठलाही या गुन्ह्याशी संबंध नाही. सायबर खाता योग्य कारवाई करत नाही किंवा योग्य शोध घेत नाही असं तुमचं म्हणणं आहे? योग्य असं म्हणता येणार नाही. सायबर क्राईमनी आता फक्त कागदोपत्री ज्यांच्या खात्यावरनं गेलेले त्या लोकांना आरोपी केलेले, पण मुळात जे खरेच एजंट आहेत ते एजंटच मुळात आहेत का हे काम सायबर क्राईम करत नाहीये. आणि त्याच्यामध्ये जे कंपनीनी 67 लोकांची यादी दिली तर हे बघा इझी पे ऍपच्या स्वतःच्या ब्रोशरवर लिहिलेलं आहे की एखाद्या KYC जर का एखाद्या व्यक्तीने दिला तर तो KYC व्हेरीफाय करूनच त्याला तुम्ही एजंट बनवता. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला एजंट कोड तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. तुम्ही अशा लोकांना आरोपी करतायत ज्यांची फक्त खाती वापरण्यात आली आणि हा सायबर क्राईमचा गुन्हा आहे. याच्यामध्ये एंड युजरच क्रिमिनल आहे असं कसं सांगता येईल?